आम्ही त्याचबद्दल आपल्याला वारंवार सांगत आहे की अशा प्रकारचे कोणताही गोष्टी आमच्या समोर आलेली नाही. We are telling you this again and again that any such thing have not come before our investigation yet. प्रयत्न नातेवाईकांकडून करण्यात आली होती. ही वस्तुस्थिती The attempt was made to swap the driver by the relatives of the family. This has been established. ते दाखल लहान मुलांवरच केलेले आहे. म्हणून अशा प्रकारचे काही वेगळे काही प्रकार पोलीस स्टेशनला गैरप्रकार घडलेले असतील हे ग्राह्य धरण्यासाठी तितकत काही कन्क्लुजनवर पोहोचता येत नाही. We are unable to reach on any conclusion yet as far as the other allegations are concerned. So we are investigating that matter. But we have registered a case against the juvenile and in the separate case against the father and grandfather. बरोबर है. ते सर्व दिशेनी आता तपासला गती आलेली आहे. सुरुवातीला वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन हॅज टेकन द पेस नाउ. अनुषंगाने तपास जे होता ते आता गती पकडलेली आहे आणि सर्व दिशेने या प्रकरणाची तपास सुरू आहे. So we are investigating all the possible angles and the investigation has got the speed now. टीव्ही फुटेजेस वरून स्पष्ट दिसत नाही. सुरुवातीला 2 होते, नंतर एका दुसऱ्या ठिकाणावरून 3 होते की 4 होते. एक्झॅक्टली त्याबद्दल आता निष्कर्षवर पोहोचण्यात आले. 2 initially or 3, that is not established as per the CCTV footage. We are examining the different angles of the CCTV footage and only after that we will be able to tell you how many people were there that day. जब पहले दिन एक्सीडेंट हुआ था तो ड्राइवर पे को आमिष शुरुआत में रात में दिखाया गया था कि उसको बख्शीश दी जाएगी, उसको रिवॉर्ड किया जाएगा, उसको पैसे दिए जाएंगे, उसको मुंह मांगा रकम दिया जाएगा. वो खुद गाड़ी चला रहा था ऐसा प्रकार का बयान वो पुलिस स्टेशन में दे. इस तरह की उसको दबाव टेलीफोनिकली और उसके बाद प्रत्यक्ष लोगों ने आके इसको दिया था. प्राथमिक जो जवाब पुलिस स्टेशन में ड्राइवर ने दिया था वो गाड़ी चला रहा था इस प्रकार का बयान उसने दिया था. लेकिन उस रात पुलिस स्टेशन ने जो खातरी की थी उनका निष्कर्ष हुआ था कि ये गाड़ी लहान जुवेनाइल आरोपी चला रहा है, इसलिए उसके विरुद्ध 304 अ का गुना दाखिल हुआ था. ड्राइवर को दिन भर पुलिस स्टेशन में विचार पूछ किया गया था. ड्राइवर को रात में 11 बजे के आसपास जब पुलिस स्टेशन से छोड़ा गया तो ड्राइवर घर जाना चाहता था, परंतु आरोपी ने उसको जबरदस्ती अपनी गाड़ी में बैठाया और अपने घर पे ले गए. वहां पे ले जाने के बाद उसका मोबाइल उन्होंने उससे छीना और अपने ताबे में लिया और इसको वहां पे कमरे में बंद करके उसको पहले प्रलोभन और उसके बाद दबाव, दमदाटी इस प्रकार की उसको कंडक्ट की गई. अगले दिन दोपहर तक जब वो घर नहीं पहुंचा तो उसकी वाइफ और उसके बच्चे और नातेवाईक खोजते हुए इनके आरोपी के घर पे पहुंचे और उन्होंने वहां पे थोड़ा सा हंगामा किया और उन्होंने इसको ड्राइवर को जबरदस्ती वो कंपनी का कपड़ा उतार दो और तुमको इनकी नौकरी करने की जरूरत नहीं है इस प्रकार का कह के उसको वो वहां से ले गए. ड्राइवर अत्यंत घबराए हुए वातावरण में था. उसको परसों रात को क्राइम ब्रांच ने ट्रेस करके लाया था. उसकी स्टेटमेंट प्राथमिक हुई जिसमें इस प्रकार की स्टेटमेंट उसकी सामने आई थी. कल उसकी प्रिलिमिनरी कोरोबोरेशन की गई और इस घटना में सत्यता पाए जाने के प्राथमिक दृष्टि से सत्यता पाए जाने की वजह से कल रात को गुना दाखिल किया गया है. एक आरोपी को अरेस्ट किया गया है. दूसरा आरोपी फिलहाल जुडिशियल कस्टडी में है. उसको प्रोडक्शन वारंट पे ट्रांसफर करने की कार्रवाई आगे की जाएगी. ड्राइवर को लेकर वहां पे आज घटनास्थल पंचनामा जो कि स्पॉट को आइडेंटिफाई करने के लिए होता है वो किया गया है. कुछ चीजें रिकवरी करनी है वो पीसीआर के बाद उसको रिकवरी करने की प्रोसीजर की जाएगी. ड्राइवर ने ये भी बताया कि उसके साथ मारपीट भी हुई थी. जब मारपीट प्रकार का प्रत्यक्ष उसने नहीं बताया है, लेकिन थ्रेटनिंग के बारे में उसने जरूर बोला है.
तर threatening काय नेमकं कशा स्वरूपाचं म्हणजे तुला बघून घेतो जीवे मारतो याद रखना काय नक्की धमकी? तशाच प्रकारची धमकी आहे. या विषयावर आपल्याला आता नंतर नक्कीच कळवण्यात येते. Sir, you said that the driver never accepted the fact that he was the one behind the wheel. सॉरी, Sir, you said in Marathi that driver never accepted the fact that he was behind the wheels. driver in the first statement when he came to the police, when he was brought to the police station from the spot, the first statement which he gave in writing was that he was driving the car. But the police station at that point of time, it said, disbelieved the statement of the driver, and after preliminary inquiry they registered an offence against the juvenile accused because it was evident prima facie that the juvenile accused was driving the vehicle. तर सुरुवातीला त्यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं तो दबावाखाली होता म्हणतात पण ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये नेमकं कारण हे लोक तर भेटायचे नव्हते नेमका कुणाचा दबाव त्याच्यावरती होता की मी चालवत होतो त्यावेळी त्यांना मी सांगितले, त्यांना फर्स्ट टेलिफोन कॉल, फर्स्ट इंड्युसमेंट त्यांना टेलिफोनवर आला होता. नंतर फिजिकली आरोपीचे नातेवाईक ज्यावेळी तिथे पोहोचले होते त्यांनी त्यांना इंड्यूस आणि काही प्रॉमिस काही केला होता आणि नंतर त्यांना त्यावेळी पण दम देण्यात आला होता. आणि ड्रायव्हर म्हणतात की त्यावेळी त्यांची मनोस्थिती अत्यंत ते मनोस्थिती योग्य नव्हती. सर, या सगळ्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांची काही चौकशी किंवा त्यांना काही ताब्यात आपण His mental stability is not proper. He is not mentally stable for now. कोणाची So विशाल we are not able अग्रवाल to continue the question. ऑलरेडी आम्ही सांगितले की त्यामध्ये 2 आरोपी आहेत. परिवार का क्या We have already said that there are तपास two accused की in जा this रही है, जो case. फिरियाद One is में Vishal आया है, Agarwal and second is उसके Surendra अनुसंधान Agarwal. गुना दाखिल किया गया है. तपास में जो भी बात सामने आएगी उसके तहत कार्रवाई की जाएगी. रिपोर्ट आता 8 दिवस झाले तर ठीक आहे त्याच्यावर तुमचा तपास अवलंबून नाही किंवा कटावून नाही पण मेडिकल रिपोर्टची काहीतरी किती दिवस झाले त्याला आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुढच्या वीकला दोन्ही मेडिकल रिपोर्ट अलॉंग विथ DNA सॅम्पलिंग येऊन जातील. सर रात्री आपण काही पारवर कारवाई केलेली आहे एक्साइज बरोबर आम्ही काल आमची जशा मी सांगितले होते ओव्हरऑल पब कल्चरचे विरोधात जे ओव्हरऑल एक जनभावना उमटलेली आहे आणि खरं पबचे न्यूसेन्स मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात ठेवून वेगवेगळे उपाययोजना ऑलरेडी सुरू करण्यात आली आहे. काल We are फ्रायडे considering the public आणि आज outrage. सॅटर्डे असल्यामुळे जे And प्रमुख considering दिवस that पब we have initiated पबचे the कल्चरसाठी action. राहतात त्या काल मोठ्या प्रमाणात मोहीम घेण्यात आली होती. About the drinking, pub culture, driving the असो, late night violations. किंवा वेळेचे आतमध्ये बंद होण्याची असो किंवा We are conducting different drives, whether it is drunken drive, करायची असो या सर्व गोष्टी whether it is about serving liquor to underage, काल सुरू होता आणि or whether it is आज about पण आणि operating पुढच्या the काळात पण सुरू clubs and राहील. bars त्याचबरोबर overtime after the सर्व permissible time. प्रकारचे असे जे All are being thoroughly checked under this campaign, and action is being taken against those who are violating these norms. And our campaign to continue further also, considering the public outrage. Yeah, yes, I told you to the in charge PI and one other officer have been placed under suspension and departmental proceedings have been initiated for basically primary lapses in overall conduct of this preliminary initial phase of investigation, which includes informing the control room or the senior officers and other sorts of lapses like not taking the accused to the medical straight away from the spot and other things. The departmental proceedings, the inquiry has been initiated. Necessary action shall be taken. दबावाखाली जे स्टेटमेंट पहिलं दिलं होतं त्याच्यामध्ये पोलीस स्थानिक कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांचं काही रोल होतं?
All right, that's the Commissioner of Police, the Pune Police Commissioner. However, he is now confirmed, Times Now's news break, that driver wasn't the one behind the wheels, Rakesh, because this is coming across as a big confirmation, as a bid to intimidate, as a bid to actually confine the driver and change his statement initially. What the police commissioner was saying, that they did not believe in the driver's version, and thereafter they found that it wasn't him, but the juvenile or the minor who was behind the wheels. Yes, sir. So that is two things are very clear, that they wanted to plant the driver, and that was the news first broken here on Times Now for our viewers, that there was an attempt to manipulate the statement. They wanted to frame the driver so that they could save the juvenile. So that stands vindicated by this statement of the Pune Police Commissioner right now. Second important thing that the Pune Police Commissioner, Mr. Amitesh Kumar, said is that he has arrested the one accused, which is the grandfather in the extortion case, which is the kidnapping case, but the second accused, who is the father, who is sent to the judicial custody, he is also likely to be arrested very soon. The process of bringing him on the production warrant is already underway. The police have approached the court so that they can take his custody, or at least they can interrogate him in the judicial custody. So that is underway at the court, and you have to wait and watch whether the court grants the custody of the father back to the Pune police or not. If given that, the Pune crime branch will be taking the custody of the father, and they will reinvestigate, or they will investigate it further as far as the fresh allegation of kidnapping is concerned. So driver was kidnapped forcefully. He was taken from the Yegoda police station to the bungalow of the Agarwal family, and there he was kept under the illegal detention for at least next 14 hours. His mobile phone was snatched. He was threatened, and he was asked to stay underground. That is the allegation made by the driver himself. And based on the But the biggest news break that is now coming across, Rakesh, is the testimony of the driver himself.